नमस्कार, माझं नाव चैतन्य भिडे. भटारखाना या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जेवताना आपल्याला नेहमीच जिभेचे चोचले पुरवणारं चवीला काहीतरी हवं असतं. तर याचसाठी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2 प्रकारच्या चटण्या. तर चला सुरू करूया. आपली पहिली रेसिपी आहे शेंगदाण्याची चटणी आणि यासाठी लागणारे साहित्य आहे भाजलेले शेंगदाणे, मीठ, लाल तिखट, साखर, तेल आणि जिरा पावडर. तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं एक मिक्सरचं भांडं आणि यामध्ये घालायचे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे. हे शेंगदाणे आपल्याला सालासकट घ्यायचे म्हणजे आपल्याला या शेंगदाण्याच्या चटणीची टेस्ट एकदम चांगली येईल. आणि आता आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून झाल्यावरती आपल्याला इथे एक तसराळं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण मिक्सरमधून काढलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. एकदम फाईन पावडर करायची नाही आहे, थोडे शेंगदाण्याचे तुकडे यामध्ये राहायला पाहिजेत. आता आपण यामध्ये घालायचं आहे पाव वाटी लाल तिखट. या लाल तिखटामुळे या चटणीला एक झणझणीत टेस्ट येणार आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच मीठ. आपण इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहे साखर. साखर घातल्यामुळे आपल्या चटणीची टेस्ट आहे ती अजून एन्हान्स होते. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत जिरा पावडर. जर तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर तुम्ही अख्खं जिरं सुद्धा भाजून यामध्ये घालू शकता. त्याच्यामुळे एक रॉ फ्लेवर येतो आपल्या चटणीला. आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान एकत्र यायला पाहिजे. लाल तिखट आणि मीठ या संपूर्ण कुटामध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे. आता हे छान मिक्स झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारण पाव वाटी तेल. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलंय. तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही गोडं तेल वापरू शकता. आणि आपल्याला आता या चटणीला छान मळून घ्यायचं आहे. हे तेल संपूर्ण चटणीमध्ये एकजीव व्हायला पाहिजे. आणि आपल्याला ही चटणी मळायची यासाठी आहे कारण आपण मळल्यामुळे शेंगदाण्याचं तेल सुद्धा निघते आणि आपल्या चटणीला एक छान टेस्ट येते. तर ही आपण मळून घेतली आणि आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आपली पुढची रेसिपी आहे जवसाची चटणी आणि यासाठी लागणारे साहित्य आहे जवस, कोरडं खोबरं, तळलेलं लसूण, ती लाल तिखट, मीठ आणि साखर. तर जवसाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला घ्यायचे 1 वाटी भाजलेले जवस. आता आपल्याला ह्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर आपण इथे एक तसराळा घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जवसाचे केलेले कूट काढून घ्यायचं आहे. हे पण एकदम बारीक फाईन पावडर करायचे नाही आहे. थोडे जवसाचे छोटे छोटे तुकडे यामध्ये राहायला पाहिजेत. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव वाटी लाल तिखट. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा साखर आणि यामध्ये घालायचं आपल्याला मीठ चवीनुसार.
आता आपण यामध्ये घालायचंय भाजलेलं कोरडं खोबरं. हे छान प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचंय एकत्र. मीठ, तिखट आणि खोबरं हे छान एकत्र व्हायला पाहिजे. चटणी छान मळून घेतल्यामुळे खोबऱ्याला तेल सुटते आणि आपल्या चटणीला एक छान टेस्ट येते. तर ही आता आपण छान मळून घ्यायची आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तळलेला लसूण. मी इथं 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याला ठेचून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी करताना फक्त लसणाचे तुकडे यामध्ये राहायला नाही पाहिजे. चटणी मळताना त्या लसणाची आपल्याला एकदम पावडर टाईप करून घ्यायचं आहे. ही चटणी आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आणि छान प्रकारे एकजीव केल्यामुळे आपल्या चटणीला एक छान फ्लेवर येतो, टेस्ट येते आणि खायला देखील मजा येते. तर आपली जवसाची चटणी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि भटारखाना या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज पाहता येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.